माझी प्रियाला प्रीत कळेना। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। किती सुनं सुनं वाटतं ना गणपती गेल्यावर। आत्ता आत्ता चैतन्य होतं घरात आणि आता सगळं रिकामा रिकामा वाटतंय। हा देवच असा आहे बघ, आपल्याला इतका लळा लावतो आणि जाताना आपल्या डोळ्यात पाणी ठेवून जातो। पण जाताना सगळ्यांना भरभरून देतो, कुणालाही तक्रारीला जागाच ठेवत नाही बघ। यावर्षी नाही, मला तिसरी लेक मिळवून दिली। सासूबाईंनी आनंदाने तुझा नातसून म्हणून स्वीकार केला। मामा, माझ्या साईनची काय व्हॅल्यू आहे? म्हणजे मला उद्या जर पैशांची गरज पडली आणि तिथे तू किंवा शमिका नसाल तर मी काय करायचं? काय म्हणतेस तू? कारण आपल्या कंपनी अकाउंट मध्ये जे काही करोडो रुपये आहेत ना, त्याचा मला काहीच उपयोग नाहीये। Isn't it? मग प्लीज मला सांग, डॅडच्या प्रॉपर्टी मध्ये माझा शेअर आहे ना? काय बोलतेस तू बेटा? ऑफकोर्स। एक काम करते रिया, बघ मी अकाउंट्स मध्ये आणि लीगल डिपार्टमेंट दोन्हीशी बोलते। आय गेट दिस सॉर्टेड, डोंट वरी एट ऑल। आजी काय म्हणाली माहितीये? आईला म्हणाली की एकदा सुभाष आला ना की त्याला सांगणार आहे शमिकाच्या घरचे आपल्याकडे खूपदा येऊन गेलेत। आता या खेपेला तू आणि विभा जा त्यांच्याकडे बोलणी करायला तुमच्या लग्नाची। बरं अभि, तुला वेळ असेल तर इथे हॉस्पिटलमध्ये येशील का? ते पेशंटच्या ट्रीटमेंट विषयी जरा बोलायचंय। आजच यावं लागेल? अरे हो, काय आहे ना, ते सिनियर्स डॉक्टर्स आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ना ट्रीटमेंट विषयी, ते उद्या सकाळी बाहेर जाणार आहे। त्याच्यामुळे तू आज आलास तर खूप बरं होईल। बघ ना, ट्राय कर। ठीक आहे, मी आलोच। बाय। बाहेर जातोयस कुठे? हा ते इतका टेन्स्ड का दिसतोस तू? नाही ग, मित्राकडे 5 दिवसाचा गणपती असतो आणि दरवर्षी मी जातो। मग तर त्याला मी म्हंटल कदाचित नाही जमणार तर वैतागला माझ्यावर, म्हणून जावं लागतंय। हे बघ, बाप्पा महत्वाचा, बाकी सगळे नंतर। हो, आता तुम्हीच सांगा काय म्हणतात आमचे पेशंट? डोंट वरी, पण अजून थोडा वेळ लागेल आम्हाला। टेक युअर टाइम, पण आम्हाला आमची ओळख परत हवी आहे। आमचं नाव काय आहे, आमची फॅमिली कुठे असते, सगळी माहिती आम्हाला हवी आहे, राईट? इतके दिवस झाले, त्या आशूचं काय झालं ते बघितलं पाहिजे। मधल्या काळात इतक्या गोष्टी घडल्या की हॉस्पिटलमध्ये ग्राउंड पण मारता आला नाहीये। हाय, गुड टू सी यू। सेम हियर। डॉक्टर स्वरदा, थेरपिस्ट। मला त्याने सांगितलं तुमच्या याच्याबद्दल, एक्झॅक्टली कसं असणार आहे, काय करताय? डॉक्टर धवल यांचे कन्क्लुजन्स बरोबर होते। रेट्रोग्रेड हॅमनेशियाच आहे हा, त्यामुळे पेशंटला आपल्या फॅमिली बद्दल काही आठवत नाही, पण हळूहळू रिकव्हरी होईल, मला खात्री आहे। ही अशी रिकव्हर कधी झाली? मागच्या वेळेला तर डोळे पण जेमतेम उघडले होते आणि आता मजेत टेकून बसली। याचा अर्थ लक अजूनही माझ्याच साईडने। येस, मी हे सगळं रियासाठी करते, हे देवालाही मंजूर, पण आता जास्त अलर्ट राहायला पाहिजे।